बुलढाणा जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो आणि या प्रकल्पाच्या कामाच्यामध्ये जवळपास 49 गावांचे या ठिकाणी पुनर्वसन होते आणि आडोळ गावाचं सुद्धा या ठिकाणी पुनर्वसन होत आहे। मात्र ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाला दिसते। आडोळ गावचा जो गावठाणचा पूर्वीचा रस्ता होता तो बदलून जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तो बदललेला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी याला विरोध केला होता। गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं होतं की जो रस्ता पूर्वीचा आहे तोच रस्ता या ठिकाणी ठेवावा, जेणेकरून ग्रामस्थांना कुठलाही त्रास होणार नाही। मात्र जिगाव प्रकल्प पुनर्वसन अधिकाऱ्यांनी तो रस्ता त्या ठिकाणी बदललेला आहे, प्रस्तावित केलेला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे। महिनाभरापूर्वी ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं की आमचा जो जुना रस्ता आहे तो याच ठिकाणी ठेवावा। मात्र जिगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या ग्रामस्थांचं ऐकलं नाही। परिणामी ग्रामस्थांनी आज जलसमाधी करण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला होता। त्यानुसार ग्रामस्थ जिगाव प्रकल्पाच्या या नदीवरती आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। विनोद पवार नावाच्या व्यक्तीनं या नदीमध्ये उडी मारलेली आहे आणि तो व्यक्ती या ठिकाणी वाहून गेलेला आहे। त्याचं कुटुंब या ठिकाणी त्यानंतर आक्रमक झाला दिसतंय, ग्रामस्थ आक्रमक झाला दिसतंय। प्रशासनाच्या विरोधामध्ये सध्या संताप पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांची एकच मागणी आहे की आमच्या विनोद पवार नावाचा जो व्यक्तीने या ठिकाणी उडी घेतली आहे त्याला आम्हाला या ठिकाणी आणून द्या। जोपर्यंत त्याला आणून देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी मागं घेत नाही। या ठिकाणी ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाची धरपकड सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर जोपर्यंत विनोद पवार नावाच्या व्यक्तीला जोपर्यंत या ठिकाणी आणून देत नाही प्रशासन, तोपर्यंत ग्रामस्थ आपलं आंदोलन मागे घेत नाही। अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। तणावाची परिस्थिती आहे। मोठा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। प्रशासनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेत। मात्र अद्यापही कोणताही ठोस निर्णय या भूमिकेवरती प्रशासनाकडून देण्यात आला नाही किंवा घेण्यात आला नाही। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, आडोळ, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।